शेतकरी कर्जमाफी योजनेतून 94,000 शेतकरी अपात्र। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 आयकरदाते शेतकरी अपात्र ठरले आहेत। तर या योजनेतील उर्वरित 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाच वेळी तब्बल 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाखाच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली आहे। त्याचप्रमाणे 2 लाखापेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची 2 लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर एकवेळ समझोता अंतर्गत त्यांच्याही कर्ज खात्यात सरकार 2 लाख रुपये जमा करणार आहे। या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात 2 लाखाच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी सरकारनं छाननीसाठी आयकर विभागाकडे पाठवली होती। त्यात तब्बल 94,000 आयकरदाते शेतकरी आढळून आले असून आता त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे। तर उर्वरित 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर उर्वरित 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकर केल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानुसार आतापर्यंत 10 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून येत्या 2 दिवसात आणखी शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात। मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते। यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत। फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होडगी रोड, सोलापूर।